किचन ट्रीट्सच का, हाच व्यवसाय का? तो प्रॉडक्ट मी ऍक्च्युली हा मॅन्युफॅक्चरिंग थायलंड असा प्रॉडक्ट होता. तो मी जेव्हा वापरायला सुरुवात केली त्याच्यात आणि आपल्या इंडियन किचनवेअर प्रॉडक्ट मध्ये काहीतरी युनिक असा प्रॉडक्ट मी घेऊन या मार्केटमध्ये आले. व्हॉट इज युअर ड्रीम बिग और व्हॉट इज युअर थॉट बिहाइंड सेइंग ड्रीम बिग? ड्रीम बिग म्हणजे माझ्या मते आहे ना, आपण एक चौकट स्वतःच निर्माण केलेली असते. तो जेव्हा आपण ती चौकट पार करण्याचा निर्णय घेतो तेव्हा तुम्हाला हा थॉट आलाच पाहिजे. त्या चौकटीतनं बाहेर कधी येणार जेव्हा त्याच्या बाहेरची स्वप्न तुम्ही बघायला चालू करा. आयुष्यात काहीतरी ड्रीम होणं गरजेचे आहे, ती बिगच असावी. त्यामुळे सहज आपण ती चौकट पार करून जाऊ शकतो. नमस्कार, मी मानसी निमकर. किचन ट्रीट्स या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत. किचन ट्रीट्स हे जे नाव आहे, या नावामागे एक वलय आहे आणि त्या वलयामागे एक व्यक्ती आहे जिचंही नाव आज या क्षेत्रात खूप मोठ्या स्तरावर घेतलं जात आहे. किचन ट्रीट्स म्हणजे काय, किचन ट्रीट्स काय करतं, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आज किचन ट्रीट्स या ब्रँडच्या फाउंडर सिद्धी पाडगावकर यांना भेटणार आहोत आणि त्यांचा किचन ट्रीट सुरू करण्यापासून आज या यशाची उत्तुंग भरारी घेईपर्यंत हा जो संपूर्ण प्रवास आहे तो समजून घेणार आहोत. तर आपण भेटूया सिद्धी पाडगावकर. सिद्धी पाडगावकर, सिद्धी रागावू नकोस, पण मी तुला अहो सिद्धी म्हणू शकतच नाहीये, कारण मूळची तू गोव्याची. त्यामुळे तुमच्या गोव्यात एकेरी उल्लेख जास्त केला जातो आणि मला असं वाटतं कुठेतरी की अहो सिद्धी म्हटलं की जो आपलेपणा असेल तो ए सिद्धीत जास्त असेल. त्यामुळे मला असं वाटतं आपण ए सिद्धी चालेल ना? हो हो, नक्कीच नक्कीच. बरं सिद्धी, मला ते खूप आवडेल पण. अरे सिद्धी, मला आपल्या ह्या इंटरव्ह्यूची सुरुवात करतानाच असा प्रश्न विचारायचा आहे. तुझं संपूर्ण शिक्षण, बालपण हे सगळं गोव्यात गेलंय, बरोबर? तर तुझ्या बालपणाबद्दल आणि तुझ्या शिक्षणाबद्दल, एकूणच तुझ्या गोव्याच्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगशील का काही? माझं शिक्षण हे मॉडेल इंग्लिश हायस्कूल, ज्याला भाटीकर हायस्कूल म्हणून ओळखलं जायचं, आणि श्रीमती पार्वतीबाई चौगले कॉलेज इथे झालं. BA पर्यंत मी तिथे शिक्षण घेतलं. त्यानंतर वेगवेगळे मी डिग्री, डिप्लोमा असे बरेचसे कोर्सेस केले. हॉबी म्हणून ब्युटिशियनचा पण कोर्स केला मी त्यावेळेस. सो असे बरेच प्रयोग मी केले आणि बेसिकली मी एका सुसंस्कृत उद्योजकीय कुटुंबात वाढल्यामुळे मी माझ्या आई वडिलांना सतत उद्योग कसा करावा किंवा कसा वाढवावा हेच बघत मोठे झाले होते. सिद्धी, गोवा, साधारण वयाची 20, 22, 23 वर्ष तू गोव्यात राहत होतीस. अचानक कट टू मुंबई, 600-700 किलोमीटरचा टप्पा, मोठा, राज्य बदललं, कल्चर बदललं. तू गोव्यातून मुंबईत आलीस आणि माझ्या माहितीप्रमाणे तू काही वर्ष नोकरीही करत होतीस. गोव्याचा प्रवास करण्याची पद्धत आणि मुंबईत आल्यानंतर कट टू डायरेक्ट ट्रेनचा प्रवास, तो तुझा अनुभव, किंवा तू काय नोकरी करत होतीस तो तुझा अनुभव आम्हाला जरा सांग ना. सो लग्न केल्या केल्या मी मुंबईत आले. मुंबईत आल्या एक छोटासा इन्सिडेंट सांगते की मी क्रॉम्प्टन ग्रीव्ज मध्ये नोकरी करत होते आणि दादरहून सुटणारी मी ट्रेन पकडत होती. पहिल्याच दिवशी पूर्ण मी ट्रेनच्या खाली जाता जाता म्हणजे एका म्हाताऱ्या बाईने अक्षरशः मला वर काढलं, म्हणून मी आज तुझ्यासमोर इथे दिसते आहे. सो असे धक्के खात खात तरीही मला हौस होती विरार ट्रेन पकडायची. त्यामुळे विरार ट्रेन पकडून पाठीमागे मस्त चपाचप मार पण मी खात खात 4 वर्ष क्रॉम्प्टन मध्ये अगदी कांजूरमार्गला जाऊन मी प्रवास केलेला आहे आणि तशी नोकरी केलेली आहे. मग तू जे म्हणतेस की 4 वर्ष तू हा ट्रेनचा प्रवास धक्काबुक्की करत केलास, त्याच्यानंतर तू एक ब्रेक घेतलास. तो ब्रेक काय कारणास्तव घेतलास? म्हणजे तू नोकरीतून ब्रेक घेतलास, तू करिअर मधून ब्रेक घेतलास? कारण आपण नोकरी, एकतर मुळात आपण म्हणतो तसं नोकऱ्या मिळत नाहीत. मिळालेली क्रॉम्प्टन ग्रीव्ज सारखी नोकरी तू सोडण्याचा निर्णय घेतलास, नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. ते काय होतं? सगळ्यात आधी आपली प्रायोरिटी आपली मुलं असतात. तसंच माझ्या मुलीचा जन्म झाला
आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की बेबी सिटिंग कॉन्सेप्टमध्ये मी फारशी म्हणजे मी कधी बघितलं पण नव्हतं गोव्यात राहिल्यामुळे, आणि मला ते कॉन्सेप्ट कुठेतरी खटकत होतं की सॉरी टू से पण मला ते कुठेतरी खटकत होतं. त्यामुळे माझ्या मुलीला कुठेतरी दुसरीकडे ठेवून मला ते जाणं त्यावेळेस तरी इमोशनली पॉसिबल नव्हतं. आणि त्या दरम्यान माझ्या मिस्टरांची पण पुण्याला बदली झाली होती, सो तो एक कारण मिळालं, त्यामुळे तो हा ब्रेक घेतला. आणि तो माझा ब्रेक बराच मोठा होता, अक्षरशः ती 10वीत जाईपर्यंत. म्हणजे एक चांगलं उत्तम नागरिक तिला बनवता मला आला, ह्याचा मला खरंच अभिमान आहे, आणि तिने ते राखलं ह्याचाही मला खूप अभिमान आहे. 10वीत जाईपर्यंत म्हणजे साधारण एक 14-15 वर्षाचा करिअर ब्रेक हो, नक्कीच. तुम्ही म्हणू शकता. 14-15 वर्ष हा खूप मोठा स्पॅन आहे. आपल्याला बरेच वेळा वाटतं की आपण करिअरमध्ये असताना 14-15 वर्षाचा ब्रेक घेणं आणि त्यानंतर पुन्हा काहीतरी सुरू करण्याची इच्छा असणं. मग ते जेव्हा तुला असं वाटलं की आपण पुन्हा करिअर सुरू करावं, त्यावेळी असा विचार आला का की आपण 15 वर्ष मागे आहोत ना आजच्या मार्केटपेक्षा? Absolutely. मग तेव्हा तू बिझनेस मध्येच येण्याचा किंवा त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे तू किचन ट्रीट्स हे सुरू केलंस. मग हे सगळं सुरू करण्यामागे तुझा काय थॉट होता? किचन ट्रीट्सच का किंवा बिझनेसच का आणि हाच व्यवसाय का? हे आम्हाला जरा सांग ना. हा, सो बेसिकली जेव्हा मी हा निर्णय घेतला की आता मला काहीतरी करायला हवं, त्याच्या मागे माझी मुलगी ही तुला माहितीच आहे की एक ब्रिलियंट मुलात येते ती. तर त्यामुळे कसं झालं की मला आता कुठेतरी ते जाणवलं की आता तिला शिक्षणामुळे मला तेवढं रेसिप्रोकेट करता येणार नाही, किंवा मला तेवढा वेळ जो मला आपण एकत्र घालवला इतकी वर्ष तो मला तिला देता येत नाही. मग आणि माझे मिस्टर नेहमीच मयुरेश बिझी असतात, तर मला कुठेतरी हे जाणवत होतं. आणि त्या दरम्यान मी विचार केला की ह्या व्यवसायात या. किचन ट्रीट्स हा एक्स्ट्रा ब्रँड मी निवडायचं कारण म्हणजे तशी मी फार चूझी आहे. जोपर्यंत मी स्वतः कन्व्हिन्स होत नाही, तुम्ही कितीही कन्व्हिन्स केलं तरी मी कन्व्हिन्स होत नाही. आणि जेव्हा मला एखाद्या गोष्टीची खात्री माझ्या स्वतःकडून मला जेव्हा जाणवतं की हो हे बरोबर आहे, आणि तेव्हाच मी त्या गोष्टी करते. तसा हा प्रॉडक्ट मला माझ्या शेजारी राहणाऱ्यांनी गिफ्ट केला होता. सो तो प्रॉडक्ट मी ॲक्च्युली हा मॅन्युफॅक्चरिंग थायलंड असा प्रॉडक्ट होता. सो तो मी जेव्हा वापरायला सुरुवात केली, सो त्याच्यात आणि आपल्या इंडियन किंवा इतर किचनवेअर प्रॉडक्टमध्ये काहीतरी फरक मला जाणवत होता, आणि म्हणून काहीतरी युनिक असा प्रॉडक्ट मी घेऊन या मार्केटमध्ये आले. साधारण कोणत्या साली तू एक्स्ट्रा ही प्रॉडक्ट वापरली होतीस? सो वापरायला सुरुवात तर मी 2008 पासून केली होती, पण एक्झॅक्ट प्रॉपर ॲज अ बिझनेस मी त्याच्या आधी छोटे छोटे ते बाय सेल मी करत होते. पण 2012 साली प्रॉपर इंडियामध्ये यू कॅन से की हा लॉन्च झाला प्रॉडक्ट, किंवा लोकांना त्याचा अवेअरनेस झाला थ्रू सम एक्झिबिशन्स मी करायला लागले. माझ्याबरोबर इतर मंडळी पण होती. सो ते करता करता म्हणजे ते अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट व्हायला लागला बेसिकली, आणि निश क्राऊड किंवा निश एक्झिबिशन याच कॉन्सेप्ट खाली आम्ही तो अवेअरनेस लोकांपर्यंत आणायचा प्रयत्न केला. तुझ्या या उत्तरावरनं मला 2 प्रश्न सुचतात. मी अजून एक सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला, की बिझनेसमध्येच यायचं असं का वाटलं? त्यावेळी नोकरी करावी असं का नाही वाटलं? बेसिकली ह्याचा पूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देईन, कारण मी त्यांना बघत मोठी झाले. त्यांचा आदर्श, माझे वडील माझ्यासाठी खूप आदर्श वडील आहेत, आणि त्यांना बघता बघता मोठं होत असताना एक उद्योजक म्हणून आपण सक्सेसफुल व्हायला पाहिजे हे फार लहानपणी मी पाहिलेलं स्वप्न होतं. आणि कोणाच्याही अंडर काम करणं हे मला जमणार नव्हतं ह्याच्याबद्दल, हे तर तुला माहितीच आहे. त्यामुळे तो एक मनात विचार होता की कोणाच्याही अंडर काम करणं मला झेपेल की नाही. सो त्या अंदाजे मी हा निर्णय घेतला. कारण तुझ्या फॅमिलीत म्हणजे बाकी तुझे वडील आणि आई पण पूर्ण सपोर्ट करायची. पण मग आई वडील सोडता बाकी कोणीच
या व्यवसाय क्षेत्रात नाही, सगळेजण माझ्या माहितीप्रमाणे नोकरीत होते त्यावेळी जेव्हा तू हा निर्णय घेतलास. सो तो एक खरंच कौतुकास्पद निर्णय आहे. आता एक दुसरा प्रश्न, ह्या ब्रँडचं नाव ठेवताना किचन ट्रीट्स हेच नाव का ठेवलं? म्हणजे त्याच्या मागे काही विचार असेलच, तो हो काय? नक्कीच आहे. कारण ह्याचं श्रेय मी माझ्या पती मयुरेश यांना देईन. कारण किचन म्हणजे त्यांचं तो स्वतः खूप फूडी आहे हम्म. आणि त्याच्या मते मी एक उत्तम स्वयंपाक करणं म्हणजे माझ्या हाताला चव आहे असं त्याचं नेहमीच म्हणणं असतं. त्याच्यानंतर दुसरं आपलं जे प्रॉडक्ट आहे तो किचन रिलेटेड आहे. बरोबर. सो तो भाग झाला किचनचा. आता ट्रीट्स त्याचं म्हणणं की मी माझ्या हाताला चव आहे आणि त्याच्या आयुष्यात मी आल्यावर त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या आयुष्याची ट्रीटच झाली. त्यामुळे तो क्या बात आहे. कायम डे वन पासनं मला का कोणास ठाऊक तो मला ट्रीट्स म्हणूनच हाक मारतो. अजूनही तो ट्रीट्स म्हणून तो मला सिद्धी फार कमी म्हणतो, अगदी खूप लोक आणि हे असेल तर, पण अदरवाईज तो सगळ्यांसमोर सुद्धा मला ट्रीट्स हेच हाक मारतो. सो त्यामुळे हे नाव आम्ही म्हणजे जेव्हा डोक्यात आलं तर असं वाटलं की हे नावच मला पुढे घेऊन जाईल. सो दॅट वॉज द रिझन की किचन ट्रीट्स हे नाव आम्ही ठेवलं. म्हणजे मला असं वाटतं ते नाव एकतर तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेसं झालं आणि तुझ्या या सगळ्या प्रॉडक्ट्सनाही किचन असल्यामुळे दोन्ही गोष्टींना साजेसं झालं. आपल्यासारख्या अनेक महिला आहेत की ज्या वयाच्या एका अशा टप्प्यावर येऊन उभ्या आहेत की आता त्या पुन्हा नोकरीला नाही जाऊ शकत कारण जबाबदाऱ्या आहेत, किंवा वयाच्या एका अशा टप्प्यावर आहेत की खूप मोठा करिअर ब्रेक झालाय, त्यामुळे आता पुन्हा नोकरी करणं शक्य नाहीये. मग त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, पण मला हे जमेल का, मी हे करू शकतेय का, मला लोक काय म्हणतील, माझ्या घरातले काय म्हणतील, असे 1 ना 10 असे 1000 प्रश्न लोकांच्या मनात असतात. मग अशा स्त्रियांना तू काय सांगशील की स्वतःचं करिअर 40शी नंतर म्हण पुन्हा सुरू करायचंय, तर अशा वेळेला त्यांनी काय स्वतःवर काय विश्वास ठेवावा आणि स्वतःचं करिअर सुरू करावं? सो माझ्यामध्ये हा खूप चांगला प्रश्न आहे आणि माझं स्वतःचं मत आहे की प्रत्येकाने, इथे जेंडर मॅटर नाही करत, प्रत्येकाने व्यवसाय करावा हे माझं पहिल्यापासूनच मत आहे आणि मी त्या मतावर स्वतः ठाम आहे की प्रत्येकाने बिझनेसच करावा. स्त्रियांचं म्हणाल तर मला हे सांगायला आवडेल की प्रत्येकाने आहे ना स्वतःच्या मनगटावर खूप विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की मी हे करू शकेन. आणि जेव्हा तुम्हाला हा विश्वास तुमच्यामध्ये आढळतो किंवा आढळेल त्यावेळेस हा निर्णय अगदी योग्य असेल. आणि कॉन्सिक्वेन्सेस म्हणाल तर ते अप्स अँड डाऊन्स प्रत्येक बिझनेसमध्ये आहे. मी सुद्धा खूप अप्स अँड डाऊन्स या बिझनेसमध्ये या वाटचालीमध्ये जाता जाता बघितले. कारण आपल्याला कुटुंबाचा सहकार्य असलंच पाहिजे, ब्लेसिंग्स असले पाहिजे थोरा मोठ्यांचे, आणि स्वतःवर विश्वास असला ना तर प्रत्येकाने बिझनेसमध्ये उडी मारावी हे तर माझं ठाम मत आहे. आणि तेच मी सगळ्यांना सांगेन की उद्योगच करावा. क्या बात आहे. मला असं वाटतंय सिद्धी, तुझ्याकडून प्रेरणा घेऊन आज अनेक स्त्रियाही व्यवसाय क्षेत्रात याव्या अशी आपण अपेक्षा करूया. कुठलाही व्यवसाय करताना फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे, जे मीही आज बघतेच आहे की कुठलीही गोष्ट करताना, मग परत जसं तू म्हणालीस तसं इथे स्त्री पुरुष आपण विषयच घेत नाहीये. एखादा पुरुषही बिझनेस करत असेल किंवा एखादी स्त्रीही बिझनेस करत असेल, नोकरी करत असेल, तर अशा वेळेला फॅमिलीचा सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळेला तुमच्या बिझनेसमध्ये, नोकरीत, आयुष्यात अप्स अँड डाऊन्स, आजारपण किंवा इतर अनेक जबाबदारी येत असतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये ना तू म्हणालीस की फॅमिलीचा जो सपोर्ट आहे तो नेमका कसा मिळाला तुला, आणि त्यांच्याबद्दल तुला काय सांगावंसं वाटेल? सो निर्विवाद म्हणजे हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण विदाऊट फॅमिली सपोर्ट काही नाही करू शकत आपण. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कुठचाही बिझनेस चालू करताना फायनान्सची गरज असते. बरोबर. सो अजूनपर्यंत आणि तेव्हापासून अजूनपर्यंत जो फायनान्स मला प्रोव्हाइड करत गेला त्याच्यासाठी मयुरेश म्हणजे माझे पती नेहमीच मला सहकार्य करत आले, त्याबद्दल वादच नाही. त्याच्यानंतर घरातलं जे मार्केटिंग सेक्शन असं किंवा बाहेर
बाहेरून आपण ऑर्गनाईज करतो त्या सगळ्या गोष्टीमध्ये पण त्याने लक्ष घालायला सुरुवात केली, जी इतकी वर्ष मी करत होते घरात, म्हणजे होम मेकर असल्यामुळे. सो त्याच्यात पण त्याने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यानंतर सगळ्यात मोठा जो वाटा उचलला तो माझ्या सासूबाईंनी उचलला, की घरात त्यांचं पूर्ण किचनमध्ये किंवा ज्या मेड्स आपल्याकडे काम करतात त्यांच्यावर किंवा सगळी देखरेख म्हणा, ऑर्गनाईज करणं, कोणी येणार असेल, पाहुणे येणार असेल तर त्याच्याबद्दल व्यवस्थित मांडणी करणं, हे सगळा जो मोठा भाग आहे तो भाग त्यांनी उचलला. त्या मोटिवेशनल म्हणाल तर मुलीने मला सतत नेहमी साथ दिली की आई तू हे जा पुढे कर, तू हे करू शकतेस. आणि जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आई वडील ज्यांचा मी मुळात माझे आदर्श आहेत की त्यांनी उद्योग पूर्वीपासून त्यांनाच बघत, म्हणजे माझ्या जन्मापासूनच त्यांचा उद्योग ते उद्योगात होते, त्यामुळे ते मी बघत आले होते. माझ्या दोन्ही बहिणींनी पण मला अगदी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली, की त्यांनी नेहमीच माझी पाठ थोपटली की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तू मगाशी म्हणालीस तशी की उद्योग करणारे फार कमी लोक होती. तर वडिलांचं पूर्ण जो काय म्हणतात हेरिटेज मी जो उचलला तो, त्यामुळे त्या पण माझ्यावर सतत खुश असतात, अजूनही माझी पाठ थोपटतात. सो ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर माझे फ्रेंड्स आले ज्याने वेळोवेळी मला सपोर्ट केला की नाही तू करू शकशील, तू करू शकशील. खूप हितचिंतक आहे आपले ज्याच्यामुळे, आणि सगळे जे माझ्यावर विश्वास ठेवून मला सहकार्य करतात त्या सगळ्यांना म्हणजे खरंच मी ग्रॅटिट्यूड आहे माझा, आणि ह्यांच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. तू म्हणालीस ना जसं की मुलींनी तुला खूप सपोर्ट केला, पण तो ट्रान्झिशन पिरियड तुझ्यासाठी कसा होता? कारण तू जसं मगाशी म्हणालीस की तू व्यवसाय जेव्हा सुरू केलास तेव्हा छोटे छोटे एक्झिबिशन्स करत होतीस, वेगवेगळ्या ठिकाणी तू लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत होतीस. मग या सगळ्यासाठी तुला एक्झिबिशन्स ही किमान 2 ते 3 दिवसाची असतात, काही एक्झिबिशन्स 5-5 दिवसाची असतात. मग अशा वेळेला तो अख्खा दिवस एवढी, म्हणजे माझ्या विचारण्याचा मुद्दा असा आहे की किमान एक 15 वर्ष पूर्ण वेळ घरात कट टू जेव्हा तू व्यवसायात शिरलीस त्यावेळेला हा जो पूर्ण दिवसाचा म्हणजे 24 तासातले, जेव्हा मला माहितीये एक्झिबिशनचे किमान सकाळी 10 ते रात्री 10, म्हणजे हे पूर्ण 12 तास तू बाहेर असणं, त्यावेळेला तो जो ट्रान्झिशन पिरियड होता तो कसा होता? ऍक्च्युली काय झालं की एकतर नवीन प्रॉडक्ट होता, त्यामुळे लोकांना तो समजवण्यात आणि लोकांना तो एक्सप्लेन करण्यात म्हणा, किंवा लोकांनी त्याला दाखवलेला रिस्पॉन्स हे माझ्यासाठी खूप नवीन होतं, आणि ते लोकांनी एक्सेप्ट करून मला विश्वास दाखवून माझ्याकडनं प्रॉडक्ट घेणं हे माझ्यासाठी खूपच, म्हणजे मी काहीतरी अचीव्ह केलं, भले त्यावेळेस अगदी स्मॉल स्केलमध्ये होतं. सो तो मी अचीव्ह केल्याचा मला आनंद होता. त्यामुळे जो ट्रान्झिशन पिरियड जो होता ना, तो मी पण ऍक्च्युली एक्सेप्ट करायला मला वेळ नाही लागला, कारण मी पण तो एक्सेप्ट केला की मला 12 तास थांबायचे आहेत. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मयुरेश आणि सासूबाई यांनी पूर्ण घराचा ताबा घेतल्यामुळे मी घरी आल्यावर मला बॅक ऑफ माइंड माझ्या हे नव्हतं की मला घरी येऊन जेवण करायचंय किंवा काही करायचंय, असा माझा जो प्रॉब्लेम जो मला इतकी वर्ष वाटत होता. ऍक्च्युली एकंदरीत सगळं बघताना प्रॉब्लेम आपण स्वतः क्रिएट करत असतो, कारण आपण तो प्रॉब्लेम स्वतः त्याचा विचार करून तो प्रॉब्लेम आपण ओढवून घेतो असं मला वाटतं. त्यामुळे माझा हा ट्रान्झिशन पिरियड मला एकदम सुखमय वाटतोय, कारण खूप चांगला निर्णय योग्य वेळी घेतला, जिथे माझी मुलगी एक चांगली काय म्हणतात ऍडल्ट मध्ये व्यवस्थित चांगल्या संस्काराने माझ्या वाढली. तिला व्यवस्थित सगळं संस्कार आणि सगळ्या ह्याच्यातनं मी काय म्हणतात ते तिला एका योग्य स्तरावर नेऊन मी हा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्या मते मी प्रोफेशनली आणि पर्सनली योग्य वेळ निवडलेली असं माझं ठाम मत आहे. सिद्धी, तुला अजून एक प्रश्न आता मला तुझ्यासाठी आठवला, तो म्हणजे तू मगाशी बोलताना पटकन म्हणालीस की तू गोव्यात तुझं BA पर्यंतचं शिक्षण केलंस, त्याच्यानंतर तू वेगवेगळे छोटे छोटे डिप्लोमा कोर्सेस केलेस, किंवा जसं तू म्हणालीस की तू त्यावेळेस ब्युटिशियनचा कोर्स केला होतास. आणि मला माहितीये ते कोणाकडून पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायला आवडेल की तू डायरेक्ट BA नंतर
असा ब्युटिशियनचा कोर्स करावा असं का वाटलं? नाही ऍक्च्युली मी बरेच कोर्स केले. मी मॅनेजमेंट बरेच कोर्सेस केले. आय मीन त्याच्यानंतर मी सेक्रेटेरियल बरेच कोर्सेस केले. म्हणजे इनफॅक्ट मला अजूनही तुम्ही बघितलं असेल की मला नवीन काही कोण करतंय तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायची माझी खूप इच्छा असते. टॅरो रिडिंग तुम्हाला माहिती आहे, तुझाच ग्रॅफो पण मी म्हणजे का अनालिसिस करून घेतले हे पण. तो वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात, काय बिझनेस Curiosity करतात, खूप आहे. क्युरिओसिटी वाईज मी बरेच त्यावेळी कसं आता डायरेक्ट कोणाच्या बिझनेस बद्दल आपण नाही, म्हणजे तेवढं आपली मानसिकताच नसते, म्हणून मी वेगवेगळे कोर्सेस केले होते. ब्युटिशियनचा करण्यामागे माझं होतं की मला ना स्वतःला खूप छान राहायला आवडतं. पहिल्यापासनं डे 1 पासनं मला छान राहायला आवडतं. सो पहिल्यापासनं डोक्यात असं होतं की कदाचित मी ते करिअर निवडलं पण असतं, यू नेव्हर नो. पण मला त्यावेळेस असं वाटत होतं की जेव्हा आपण एका घरातनं बाहेर निघतो तर ऍटलिस्ट बेसिक, म्हणजे माझं तेव्हा वय अगदी 20-21 वर्षाचं होतं, की बेसिक आपल्याला आलं पाहिजे. की दरवेळी तेव्हा आत्तासारखी मिनिटावर 2-2, 3-3 पार्लर्स असे नव्हते. बरोबर. त्यामुळे एक कोणतरी आपल्याला माहिती असायचं, त्याच्याकडे आपण जस्ट फॉर बेसिक रिक्वायरमेंटमुळे जायचो. पण मला स्वतःला छान राहायला आवडत असल्यामुळे ऍटलिस्ट बाहेर पडताना निदान काहीतरी आपल्या चेहऱ्याला आपल्याला करता यावं या हेतूने, प्रेझेंटेबल दिसावं या हेतूने आणि आउट ऑफ क्युरिओसिटी मी तो कोर्स केला होता. श्रमिक विद्यापीठमधनं मी केला होता, जे मायाताई परांजपे ह्यांच्याकडनं पण मी केलाय. सो दादरला मी त्याचे काही आफ्टर कोर्सेस पार्लरमध्ये मी ऍज अ काय म्हणता इंटर्नशिप आता आपण ज्याला म्हणतो तसे पण मी केलेलं आहे दादरमध्ये. सो असे मी बरेच प्रयोग आवडीनुसार केलेले आहेत. सिद्धी, तुझ्या बरोबर राहताना अजून एक तुझ्या सर्कल मधल्या लोकांना कदाचित हा प्रश्न मी जो विचारते तो लवकर कनेक्ट होईल. तू प्रत्येक वेळेला बोलताना एखादा माणूस तुझ्या सर्कल मधला, इन्क्लुडिंग मी, कधीही आम्ही डिमोटिवेटेड होतो किंवा जसं तू म्हणालीस प्रत्येक माणसाच्या आयुष्यात उतार चढाव हे चालू असतात. प्रत्येक वेळेला अशा उतार चढावातून आपण जात असताना ना एक फेज अशी येते की नाही, काही लोक गिव्हअप मोडमध्ये असतात किंवा काही लोक असतात की मला हे नाही जमणार. अशा झोन मध्ये असताना ना तुझ्याकडनंचा एक डायलॉग सगळ्यांना आम्हाला ऐकायला मिळतो, तो म्हणजे ड्रीम बिग. मला असं वाटतं तुझ्या एक आपल्या बोरिवलीच्या ऑफिसमध्ये पण काही ठिकाणी लिहिलेलं आहे, दॅट इज ड्रीम बिग. व्हॉट इज युअर ड्रीम बिग, और व्हॉट इज युअर थॉट बिहाइंड सेइंग ड्रीम बिग? ड्रीम बिग म्हणजे माझ्या मते आहे ना, आपण एक चौकट स्वतःच निर्माण केलेली असते आणि आपल्याला ती चौकट पार करायला नेहमीच भीती वाटते. सो जेव्हा आपण ती चौकट पार करण्याचा निर्णय घेतो, म्हणजे आपल्या त्या चौकटीतनं आपण बाहेर यायचा जो निर्णय घेतो, तेव्हा तुम्हाला हा थॉट आलाच पाहिजे. त्या चौकटीतनं बाहेर कधी येणार? जेव्हा त्याच्या बाहेरची स्वप्न तुम्ही बघायला चालू कराल. सो नॉर्मली माझं म्हणणं असंच आहे की प्रत्येकाने आपली चौकट जर पार करायची आहे तर त्याच्यासाठी आयुष्यात काहीतरी ड्रीम होणं गरजेचे आहे. आणि ती ड्रीम माझ्या मते साधी सुधी नसावी, ती बिगच असावी. त्यामुळे सहज आपण ती चौकट पार करून जाऊ शकतो. नाहीतर माझं एवढंच ते चौकट मी एवढा केला, मी खूप हॅपी आहे, माझं हे झालं, माझं ते झालं, बस मी एवढंच 4 ह्याच्यात मी राहू शकते, असं विचार मला कधी जमले नाही आणि जमणार पण नाही. त्यामुळे मी नेहमीच माझं जरी स्टेज प्रत्येक आहे, मी म्हटलं तसं आपल्याला कधी आपण बॅड फेज मध्ये असतो, आपण डिप्रेशन मध्ये असतो, आपण स्त्रिया आहोत, त्यामुळे आपले वेगवेगळे मूड स्विंग असतात. तर या सगळ्या ह्याच्यात ना माझं उत्तर सगळ्याला तेच असतं की फुल माझी जी स्वतःभोवती जी फ्रेम आहे त्याच्या बाहेर डोकावलं तर सगळीकडे तुम्हाला फक्त हेच 2 शब्द येतील, ड्रीम बिग, ड्रीम बिग, ड्रीम बिग. म्हणजे कदाचित मला असं वाटतं आपण जी मराठीत म्हण वापरतो, जी पूर्वापारपासून आपण ऐकत आलोय की अंथरूण पाहून पाय पसरायचे, पण आपण गेल्या काही वर्षात ऐकतोय की आपण अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा आपल्या उंचीपेक्षा थोडंसं मोठंच अंथरूण केलं तर
किती छान. असा साधारण तुझा ह्याच्या मागचा विचार Yes, होता. yes, yes. कारण आपली जे स्वप्न आहेत किंवा आपल्याला त्या चौकटी बाहेर पडायला मदत करणारे जरी खूप असले तरी पडायचं आपल्यालाच असतं. अगदी बरोबर. त्यामुळे तुम्ही जर ती ड्रीम बघितलीच नाही तर ती चौकट आणि तुम्ही त्याच्यातच रमाल. पण हे त्यामुळे- सगळं करताना तू काही वाचन किंवा, कारण मला असं वाटतं की कुठलाही उद्योग करायचा आहे तुम्हाला, व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्या व्यवसायात सक्सेसफुल व्हायचं आहे किंवा जसं तू आता म्हणालीस तसं ड्रीम बिग, या सगळ्या गोष्टी करताना कंटिन्युअसली आपल्याला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण चुकूनही 1% जरी निगेटिव्ह झोन मध्ये गेलो तरी आपण खाली यायला वेळ नाही लागत. मग हा जे कंटिन्युअसली पॉझिटिव्ह झोन मध्ये राहणं किंवा कंटिन्युअसली बिझनेसचा विचार करणं, पॉझिटिव्ह सर्कलमध्ये राहणं, पॉझिटिव्ह विचार करणं, या सगळ्यासाठी तू काय करतेस? सगळ्यात आधी म्हणजे मला माझ्या कुलदेवीकडनं खूपच, म्हणजे मी नुसतं तिचं नाव घेतलं, श्री शांतादुर्गा देवे नमा, हे घेतलं तरी मला इतकी ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्याचं मी एक दिवसातनं एकदा तरी अगदी ठरवून नाही, आणि असंही नाही की मी आंघोळ करून आले आणि मी देवीसमोर उभी राहिले, असंही माझं फार कमी होतं. पण कधीतरी दिवसातनं एकदा मी तिला इतकं स्मरून तिचं नामस्मरण करते. ते किती वेळ असतं माहिती नाही, कदाचित ते करत असताना फोन आला तर मी फोन पण घेते. सो असं काही नाही, पण तिचा मला खूपच पाठिंबा आहे. आणि मी ठरवलेल्या गोष्टी ज्या मला आयुष्यात मला वाटते की माझ्याकडे हे हवं किंवा मला हे करायचंय किंवा मला ह्याच्याबद्दल काहीतरी नवीन करायचंय किंवा कुठेतरी नवीन उडी घ्यायची, तर तेव्हा मी तिचं नामस्मरण करते. हे आहे. त्यानुसार त्यानंतर मी पुस्तकं, म्हणजे अशी मला फारशी वाचनाची आवड नाही. मला संगीताची खूप आवड आहे, खूपच आवड आहे. म्हणजे मी 24 तास संगीत ऐकू शकते. सो त्या संगीताने पण मला वेगवेगळे मूड्स आणि वेगवेगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी मला त्याच्यातनंही मिळतात. टू बी ऑनेस्ट, काही पुस्तकं मी नक्कीच वाचली आहेत. फॉर एक्झाम्पल सिक्रेट मी वाचलंय. बरीचशी, आता मला नावं पण नाही आठवत, पण बरीचशी पुस्तकं. पण मला वाचनाची आवड नाही आहे टू बी ऑनेस्ट, पण संगीताची मला प्रचंड पण आवड आहे. युट्यूबवर तू काही व्हिडिओ ते तर आत्ता आलं, ते तर आत्ता आलं. पण जेव्हा मी 2008 पासून वगैरे एवढा आपल्याकडे युट्यूब आणि हे नव्हतं, आत्ता आलं. आत्ता आपण काहीतरी मिनिटाला गुगलमध्ये सर्च केलं तर आपल्याला काही पॉझिटिव्ह सगळं मिळतं. बरोबर. पण त्यावेळेस मी जी गोष्ट करते की 2008-2012 साली जेव्हा एवढं आपण टेक्नो सेव्ही नव्हतो, तेव्हा मला जी ऊर्जा मिळाली ती संगीतातनच मिळाली, असं मला आवडतं. आणि दुसरं, मला असं शांत ठिकाणी समुद्राच्या खडकावर बसून त्या लाटा बघत बघत सुद्धा मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सो वाचनाची मला कमी आवड आहे. वाचली आहेत मी मोजकी पुस्तकं, असं आहे. पण मेन म्हणजे हे दोन, संगीत आणि शांत ठिकाणी जाऊन एकटंच त्या लाटांच्या ह्याच्यात राहणं, रमणं, हे माझं. तू आता हे सगळं बोलताना जेव्हा तू उल्लेख केलास तुमच्या कुलदेवीचा, तेव्हा एक प्रश्न डोक्यात आला. बरेच जण असं म्हणतात की माझ्या नशिबात हे नाहीये, किंवा एखादा सक्सेसफुल उद्योजक असेल तर लोक म्हणताना असं म्हणतात की त्याच्या नशिबात आहे बहुतेक असं. तर ह्या गोष्टींवर तुझं काय म्हणणं असेल? म्हणजे ह्या गोष्टी नशिबात आहेत की तुमचं नशीब तुम्ही घडवू शकता? हा, मी असं म्हटलं की नशिबात नाही, ह्याला मी महत्व देत नाही असं म्हटलं तर लोक म्हणतील हिला जास्तच ॲटिट्यूड आहे. पण असं ॲक्च्युअल नाही आहे की खरंच आपण जे ठरवतो, किंवा आता तुम्ही ग्रॅफोलॉजीचे एवढे मोठे तुम्ही सगळे सेशन्स वगैरे घेतात, तर त्याच्यात तुम्ही स्वतः पण लोकांना सांगतात. पण हे माझ्या मते मी ना आधीपासून बिंबवलं आहे की तुम्ही जेवढं, आता त्याला मला माहिती आहे तुमच्यामुळे की त्याला ॲफर्मेशन्स म्हणतात, पण हे ॲफर्मेशन्स मी आत्ता तुम्हाला ॲफर्मेशन म्हणून त्याला नाव दिलंय. पण मी फार लहानपणापासून, किंवा मला म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून माझ्या डोक्यात मी काय करणार, मला काय करायचंय, हे कम्प्लीट फोकस तयार असतो. म्हणजे सिंपल उदाहरण झालं तर मला आज कुठच्या तऱ्हेची साडी घ्यायची आहे, तुला माहितीच आहे मला साड्यांची प्रचंड वेळ आहे, त्यामुळे कुठे घ्यायची हे माझ्या डोक्यात असतं. त्यामुळे मी नेहमीच तसंच
मी माझ्या बाबतीत मला जे काय करायचं ह्याचं मला मी नेहमी फोकस असते. त्यामुळे मला असं वाटतंय की नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण ते करू शकतो की नाही हे बघणं जास्त महत्वाचं आहे आणि त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. हा, म्हणजे असं मला जसं तू म्हणालीस तसं की नशिबात नाही पेक्षा आपण ते घडवू शकतो किंवा ऍटलीस्ट आपण असं घडवू शकतो म्हटलं तर परत ऍटिट्यूड दिसेल, पण आपण ट्राय तर करू शकतो. एक्झॅक्टली. ट्राय म्हणजे तर आपण करू शकतो. प्रयत्न नशिबात आहे पण मी काहीच केलं नाही तर उपयोगच हा, नसतो. जसं मग तू म्हणालीस. नशिबात नाही म्हणून कुठची गोष्ट सोडून देणं हे माझ्या नशिबात नाही. त्यामुळे मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि मी म्हटल्याप्रमाणे की आजपर्यंत तरी टच वूड म्हणजे मला जे पाहिजे ते मी आजपर्यंत मिळवते आहे. म्हणजे यापुढे तू ते नक्कीच मिळवत राहशील, कारण तुझा हा जो तुझ्या आयुष्य जगण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो इतका पॉझिटिव्ह आहे. कारण तुझ्या सर्कलमध्ये असताना तुझा जो ऑरा असतो तो इतका पॉझिटिव्ह असतो की कोणाला असं डिमोटिवेटिंग फीलच होणार नाही की काहीतरी करावं. ती कशी फोकस आहे, म्हणजे जेव्हा तुझ्याबद्दल काही ठिकाणी बोललं जातं ती कशी फोकस्ड आहे, ती कशी कुठल्याही वेळेला स्वतःच्या बिझनेसला महत्व देते, प्राधान्य देते. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कुठेतरी आपण हे जे सॅक्रिफाईस केले, परत मी म्हणेन की जर तू बिझनेस केलाच नसतास, तू गृहिणी राहायचाच निर्णय जरी घेतला असतास तरी मला वाटत नाही तुझ्या घरातून तुला कोणी पुश केलं की तू नोकरी केलीच पाहिजे, तू पैसे कमावलेच पाहिजेस. कधीच नाही. पण हे सगळं केल्याचं हे कुठेतरी सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो का की मी माझ्या मुली, भलेही तो दिवसातला 2 तास असेल पण तो जो वेळ होता तो मी सॅक्रिफाईस करून आज मी हा व्यवसाय करते, मी माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर ह्या सगळ्यात कुठेतरी त्याचं समाधान वाटत असेल ना तुला आता? नक्कीच वाटतं, पण मी त्याला सॅक्रिफाईस अजिबात म्हणणार नाही, कारण हा मी निवडलेला मार्ग होता. मला कोणी नव्हतं सांगितलं की तू नोकरी सोड, घरी बस आणि मुलीला बघ. माझ्याकडे ऑप्शन्स होते, तरी मला ते मी स्वतः केलं. त्यामुळे मी त्याला सॅक्रिफाईस नाही म्हणणार. पण हो, डिसिप्लिन मी लावली स्वतःला की मला तिला एक चांगला माणूस घडवायचा आहे. हे डिसिप्लिन मी स्वतः तिच्यासाठी लावून घेतलं आणि अशी बरीच डिसिप्लिन मी स्वतःला बिझनेसमध्ये किंवा किचन ट्रीट्स फॉर्म करताना किंवा आत्ता ही लावून घेतली आहे की डिसिप्लिन माणसाने लाईफमध्ये राहिलं तर तुम्हाला आवडीच्या, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही करूच शकतात. हे माझं ठाम मत आहे. तुझ्या डे टू डे लाईफ मधल्या अशा काय गोष्टी तू सांगशील की ज्या तू स्वतःला ती सवय लावल्यामुळे तुझा आज बिझनेस किंवा तू ज्या क्षेत्रात आहेस तिकडे तुला त्याचा फायदा झालाय? अशा काय सवयी तू म्हणशील? तर डिसिप्लिन परत आलं की माझी, तुम्ही बघत असाल म्हणजे तू तर स्वतः बघत असेल की 8 ते 9च्या मध्ये माझी एक पोस्ट रोज जाते आणि त्या पोस्टनेच मला म्हणजे आत्ता नाही पण थोड्या दिवसांनी त्याचा रिझल्ट दिसतोच आहे. आपल्याला सगळ्यांनाच तो दिसतो. सो ही जी डिसिप्लिन आहे, किंवा नुसता कस्टमर माझ्याकडे येत नाही, तो आल्यावर त्याच्याशी बॉन्डिंग करणं आणि नंतर त्या एक्झिक्युशन करणं आणि तो कसा मॅक्झिमम माझ्याकडनं माझ्या सर्व्हिसनी सॅटिस्फाईड होईल ह्या गोष्टीकडे माझं जातीने लक्ष असतं. त्यामुळे कोणीही माझ्याकडे आलं की ते रिपीट ऑर्डर, हेच माझं म्हणजे हेच डिसिप्लिन मी स्वतःला लावून घेतले. त्यामुळे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी मला या बिझनेसमध्ये खूप कामी आल्या. म्हणजे मी म्हणेन की सगळ्यांनी ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की स्वतःच्या बिझनेस साठी तुम्हाला जेव्हा जसा तुम्ही वेळ काढता तसा कन्सिस्टन्सी हवी की रोज मी एखादं काम करीन आणि डिसिप्लिन हवं की मी याच वेळेत करेन. या गोष्टींमुळे कदाचित तू म्हणतेस तसा तुझा बिझनेस ग्रो व्हायला फायदा झाला. करेक्ट. आज आपण सिद्धी पाडगावकर हिचा जन्मापासून ते किचन ट्रीट्स या बिझनेस सुरू करण्यापर्यंतचा प्रवास बघितला. एक उद्योजक म्हणून स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर बेसिक काही गोष्टी गरजेच्या आहेत ज्या आपल्याला सिद्धीच्या बोलण्यातून जाणवल्या. त्या म्हणजे डिसिप्लिन, डिसिप्लिन, डिसिप्लिन. दुसरी महत्वाची गोष्ट जी तिने प्रकर्षाने सांगितली ती म्हणजे कन्सिस्टन्सी. त्या वेळेला त्या गोष्टी केल्याच गेल्या पाहिजेत. या तिच्या आयुष्यभराच्या स्वभावातल्या गोष्टी आहेत ज्या ती तिच्या डे टू डे लाईफ मध्येही वापरते, म्हणूनच ती तिच्या बिझनेसमध्येही त्या गोष्टी इम्प्लिमेंट करते. आणि तिसरी जी सर्वात महत्वाची गोष्ट मला जाणवली या पूर्ण डिस्कशन मध्ये ती म्हणजे ड्रीम बिग. तुम्ही मोठं ध्येय ठेवूनच स्वतःच्या बिझनेसमध्ये किंवा
मी असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीच हे प्रेरणादायी ठरू शकतं. एकूणच एखादा विद्यार्थी असेल, एखादी नोकरी करणारी व्यक्ती असेल किंवा बिझनेस करणारी व्यक्ती असेल, प्रत्येकासाठी ड्रीम बिग हे इतकं महत्वाचं आहे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठं ध्येय ठेवा, तुम्ही नक्कीच ते अचीव्ह करू शकता. ज्याला आपण अफर्मेशन म्हणतो सध्याच्या भाषेत, की तुम्ही जर कायम म्हणत गेलात की मला ही गोष्ट जमणार आहे आणि मला ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत जमणार आहे, हे जेव्हा कुठेतरी आपण स्वतःशी बोलत राहतो, जे तिने मगाशी आपल्याला सारखं सांगितलं की ह्या गोष्टी मी लहानपणापासूनच स्वतःसाठी ठरवल्या होत्या की मला ह्या गोष्टी हव्यात, मग त्या मिळवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न तिने केलेले आहेतच. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन नक्कीच त्या स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करूया आणि आपल्या स्वतःचा व्यवसाय किंवा एकूणच स्वतःचं आयुष्य समृद्ध करूया. किचन ट्रीट नावामागचं आपल्याला रहस्य उलगडलेलं आहे की या नावामागे किचन ट्रीट्स या नावामागे काय मुळात सगळी गोष्ट आहे. सो मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं ट्रीट हे आपणच शोधलं पाहिजे. म्हणूनच मी म्हणते सिद्धीच्या भाषेत ड्रीम बिग.